राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल. देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंनी स्पष्ट भूमिका केलेली आहे. काही जण वैयक्तिक राग मनात ठेवून आरोप करत असल्याचा मुंडेंचा दावा आहे. मुंडेंबाबत दमानी यांनी केलेल्या आरोपांची माहिती अजित पवारांनी आमदारांनाही दिली. दमानी यांनी दिलेली कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्याची माहिती अजित पवारांनी आमदारांना दिली आहे. तर राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल असं वक्तव्य केलेलं आहे. धनंजय मुंडेंनी देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचं भाष्य आणि भूमिका त्यांनी घेतल्याचं कळतंय. तसंच काही जण वैयक्तिक राग मनात ठेवून आरोप करतायत असाही मुंडेंचा दावा आहे. दरम्यान मुंडेंबाबत दमानी यांनी जे आरोप केले त्यांची माहिती सुद्धा अजित पवारांनी आमदारांना दिली आणि दमानी यांनी दिलेली कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्याची माहिती अजित पवारांनी आमदारांना दिली आहे. गेले काही दिवस सातत्याने धनंजय मुंडे यांच्याबद्दल विविध पद्धतीचे आरोप केले जात आहेत आणि या संदर्भामध्ये अजित पवारांची भेट अंजली दमानी यांनी घेतली होती आणि तसेच काही पुरावे सुद्धा काही कागदपत्र त्यांनी अजित पवारांना दिले होते. या दरम्यान योग्य ती कारवाई करण्याचे आणि तसेच मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करण्याची ग्वाही अजित पवारांनी अंजली दमानी यांना दिली होती. त्यानंतर काल देवगिरी इथे आमदारांची बैठक राष्ट्रवादीच्या पार पडली आणि या दरम्यान या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी आपल्या आमदारांनाही माहिती दिल्याचं कळतंय. मुंडेंबाबत दमानी यांनी केलेल्या आरोपांची माहिती अजितदादांनी दिलेली आहे. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील. निलेश, एकंदरीतच काल या आमदारांच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे या विषयांवरती अनेक मुद्दे मांडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर चर्चाही झाली असं कळतंय. निलेश, धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सातत्यानं जे आरोप होत आहेत त्यावरून पक्षाची प्रतिमा मलिन होते अशा पद्धतीचं अनेक आमदारांचं म्हणणं असल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग अजित पवारांच्या निवासस्थानी पार पडली आणि त्या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी सर्व आमदारांसोबत नेमकं सध्या काय घडते या सगळ्या संदर्भामध्ये माहिती दिल्याचं पाहायला मिळालं. काल त्यांनी त्यांच्याविषयी होणारे आरोप किंवा अंजली दमानी यांना नुकतेच अजित पवारांच्या भेटीदरम्यान जे डॉक्युमेंट्स दिले त्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आमदारांसमोर भूमिका मांडल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. त्यानुसार आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा धनंजय मुंडे यांना या निमित्तानं मांडलेला आहे की जर या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांना किंवा महायुतीच्या प्रमुखांना जर या सगळ्या संदर्भात मला सांगितलं राजीनामा देण्या संदर्भामध्ये मला जर बोलले तर मी नक्कीच राजीनामा देईल अशी देखील एक स्पष्टपणे भूमिका धनंजय मुंडेंना मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. धन्यवाद निलेश आपल्या माहितीबद्दल. या बाबतीमध्ये परळीतल्या मुंडे समर्थकांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. एक उमद नेतृत्व आपल्या ओबीसी समाजाचं आणि आपल्या राज्याचं आज वयाच्या 50व्या वर्षी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी सभा होऊन विधानसभेमध्ये त्यांनी खूप आमदार निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. अशा नेतृत्वाचं राजकारणाचं खच्चीकरण करण्यासाठी ते एक अंजली दमानी याचं षडयंत्र चालू आहे आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये राजीनामा मागण्यासारखं काही नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट केलेलं आहे की धनंजय मुंडे साहेब जर दोषी असतील तर त्यांचा राजीनामा घेण्यात येईल. परंतु या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सर्व मीडियातील बांधवांना सुद्धा विनंती करतो की धनंजय मुंडे साहेब या ठिकाणाहून 1,40,000 मतांनी निवडून आलेले आहेत. त्यांची परळीशी कायम नाळ जोडलेली आहे. त्यांना विनाकारण या ठिकाणी मीडिया ट्रायल करून बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे. वाल्मिक अण्णा जे गुन्हेगार नाही आहेत, ते गोरगरिबाचे कैवारी आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या नावाला रोखण्यासाठी किंवा त्यांना लगाम लावण्यासाठी मुद्दाम होऊन हे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.